Oh,
सावे सिंहेची वाट सिंहेची वाट
जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेल अवघे याचा विसर झाला हा राहिला उद्योग देव कृपा करील मज काय लाज राखेल तुका मने चिंता वाटे कोण भेटे सांगेसा देव कृपा करील मज काय लाज राखेल पांडुरंगा करो हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या कीर्तन निरूपणासाठी गायला गेलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु महाराज देवाच्या भेटीच्या संबंधानं तीव्र आसक्ती व्यक्त करतात. विठाला गेल्या अनेक वर्षापासूनचा चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या अतिशय पवित्र आणि पावन वातावरणामध्ये याही वर्षी संपन्न होत आहे. आजच्या दिवसाची कीर्तन सेवा समर्पित करत असताना या सेवेच्या निमित्तानं आपण सर्वच्या ठिकाणी उपस्थित आहोत. तुम्हा सर्व संत सज्जनांचं दर्शन ज्यांच्यामुळं घडतंय ते आमचे अनिलजी. खरं तर 2-3 वर्षापासूनचा प्रयत्न, पण आमचंच भाग्य कमी पडलं की तुमचं दर्शन आम्हाला झालं नाही. आणि यावर्षी भाग्याचा उदय झाला आणि आपल्यासारख्या संत सज्जनांचं दर्शन होतं आहे. परम आदरणीय श्रद्धेय आमचे संतोष महाराज अर्थात महंत संतोष महाराजजी निर्वळ महाराज या ठिकाणी आहेत, ज्यांच्याकडं आजचं अन्नदान भोजन व्यवस्था ते आदरणीय नाना आदरणीय बाप्पा या कीर्तनासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे ते आमचे हृदयस्थ वारकरी संप्रदायाचे अंतरंग साधक आमचे घारे भाऊ, आणखी आमचे वारकरी संप्रदायाचे अंतरंग साधक आमचे गजानन भाऊ. या कीर्तन श्रवणासाठी माता भगिनी देवरूप श्रोते ज्यांची विशेष गायनाची साथ आहे ते आदरणीय आमचे जिजा इडोळीकर भजनी मंडळी,
हां रमेश महाराज नका. हो हो, रमेश महाराज आहेत, गणेश महाराज नखाते आहेत, अंकुश महाराज सर 2 in 1 आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत, काही अडचण नाही आज. आमचे श्रीधर महाराज नालेगावकर महाराजांचे हे विद्यार्थी अर्थात शिष्य मंडळी, आपण सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करायचं आणि जशी ज्ञानोबराय तुकोबराय बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करायचा. विठाला या ठिकाणी चॅनल देखील आले. सर्वच मंडळी आपण परमार्थाच्या वाटेला लागलेलो आहोत. आपला परमार्थ चालू झाला. अनेक दिवसापासून आपण परमार्थ करतोय. परमार्थाची वाटचाल आपली आहे. पण कधीतरी आपल्याला दिव्य अनुभूती यावी, कधीतरी आपल्याला देवाचं दर्शन व्हावं, कधीतरी तो देव भेटावा, त्याच्यासाठी म्हणून आपले प्रयत्न आहेत. प्रयत्न आपण खूप चाललेले आहेत. परमार्थाच्या संबंधानं माणसं सध्या सजग झालेली आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की नाही आम्ही परमार्थ करतोय, आम्ही परमार्थ करतोय. मग त्या परमार्थाचं स्वरूप वेगळं वेगळं आहे. कोणी श्रवण करीत असेल, कोण कीर्तन करीत असेल, कोण भजन, कोण वादन, कोण अन्नदान. याच्यातून काहीच नाही जमलं ते भोजन, काहीतरी आहे ना सेवा, सर्व करणं चालू आहे. या सेवेचा परिपाक इतकाच झाला पाहिजे की कधीतरी मला त्या देवाचं दर्शन झालं पाहिजे. जगद्गुरु महाराज बोलतायत ना, शता एका जन्माच्या शेवटी कृपाळू वापुटी येईल दया. कधीतरी त्याला आपली दया आली पाहिजे आणि कधीतरी तो आपल्यासाठी धावून आला पाहिजे. आपला परमार्थच त्याच्यासाठी आहे. आपला परमार्थ कशासाठी? संसाराचा उत्कर्ष करण्यासाठी आपला परमार्थ नाही. कारण संसाराच्या उत्कर्षासाठी बुद्धी लागते, योग्य वेळ लागते आणि संधी लागते. बरोबर आहे ना? आपण आल्यापासून ते श्रवण केलं का नाही, संधी, योग्य वेळ, या सर्व गोष्टी लागतात ह्या संसारिक कामासाठी. पण परमार्थासाठी अंतःकरण लागतं. जोपर्यंत अंतःकरण द्रवीभूत होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ तिथपर्यंत जात नाही. देवाच्या संबंधानं कधीतरी डोळ्यामध्ये अश्रू दाटले पाहिजेत, कधीतरी त्याच्याशी संवाद करता आला पाहिजे. आपण जगाशी संवाद करण्यामध्ये मशगूल आहेत. रोज असं वाटतं की आपण लोकांशी बोलावं. माणसं अंतर्मुख व्हायला तयार नाही. कधी एकदाचं बाहेर पडन, कधी एकदाचं बाहेर पडन. बरं, 4 भिंतीच्या आत जरी असलं तर त्यांच्याकडे ते मोबाईल नावाचं यंत्र आहे. नाहीच काय झालं तर तेच तरी आहेच. एकच घाई झालेली की आपण जगाच्या संबंधानं संवाद करावा. पण जगाच्या संबंधानं संवाद करण्यापेक्षा आपण देवाशी संवाद करणं गरजेचं आहे. देवाशी बोलणं गरजेचं आहे. काय बोलायचं, काय संवाद करायचा देवाशी? देवा, या जगामध्ये तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही, माझं कोणी नाही. जोपर्यंत ही भावना त्या साधकाची होत नाही, जोपर्यंत ही भावना त्या भक्ताची होत नाही, तोपर्यंत देव त्याच्यापासून फार दूर आहे. पण परमार्थाच्या वाटेला आल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाची भावना झाली पाहिजे की देवा, आता मी सर्व बंध तोडलेत आणि फक्त तुझ्या दिशेने माझा प्रवास चालू आहे. भक्तिशास्त्राने काही नेम अधोरेखित केलेले आहेत. काय नेम आहेत भक्तिशास्त्राचे? ज्या दिवशी आपण भक्तीला सुरुवात केली ना, त्या दिवशी आपल्या डोळ्यामध्ये धारा लागल्या पाहिजेत. हा भक्तीचा पहिला नियम आहे. ज्या दिवशी आपण देवाचं नाव घेऊ त्या दिवशी आपल्या डोळ्यात धारा लागल्या पाहिजेत. आणि भक्तीचा शेवटचा नेम आहे, ज्या दिवशी आपण देवाचं नाव घेऊ त्या दिवशी आपल्या डोळ्यात नाही, देवाच्या डोळ्यात धारा लागल्या पाहिजे. त्याला भक्तीचा शेवट म्हणतात. आणि हा शेवट सहजपणे साधता आला पाहिजे. विठाला परमार्थ कशासाठी? केवळ आणि केवळ त्या देवाचं दर्शन व्हावं त्याच्यासाठी. बघा, जोपर्यंत ही अंतःकरणामध्ये भावना उत्पन्न होत नाही ना, तोपर्यंत आपला परमार्थ असा आहे, कहा तो कहा नाही आणि क्या लाया तो कुछ नाही, असं मोकळ्या हाताने परमार्थ चालू आहे. पण कधीतरी त्या देवाला आर्ततेनं हाक मारायची, हा मनुष्य जन्म फार कालानंतर आम्हाला मिळालाय.
हां फार काळानंतर मिळाला आहे. हां अनंत योनी भोगून झाल्यात आणि आता या मनुष्य देहामध्ये आम्ही प्रवृत्त आहोत. ही शेवटची संधी आहे आम्हाला, शेवटची संधी. आणि या ठिकाणी जर आम्हाला उद्धार करून घेता नाही आला तर पुढचे आमचे अनंत जन्म वाया जातील. म्हणून या जन्मामध्ये आपल्याला उद्धाराची साधनं उपलब्ध आहेत. आपलं शरीर चांगलं आहे, बुद्धी चांगली आहे, हां तल्लक बुद्धी आहे, मन चांगलं आहे, द्रवीभूत होणारं मन आहे. आणि अशा वेळेला जर आपण देवाची शरणागती नाही केली, देवाच्या दिशेने आपण प्रवास नाही केला तर देव आपल्याला माफ करणार नाही. अरे मला चांगल्या जन्माला घातलं, मनुष्याच्या जन्माला घातलं आणि तुम्ही मात्र परमार्थापासून वंचित राहिलात. आपल्याला हे हात पाय हा देह कशासाठी मिळालाय? जीवपणा घालवण्यासाठी मिळालाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. आपल्याला भवरोग घालवण्यासाठी हे शरीर मिळालंय, जीवपणा घालवण्यासाठी आपल्याला हे शरीर मिळालंय. मग याच ठिकाणी जीवपणा गेला पाहिजे आणि देवत्वाचा प्रवास झाला पाहिजे. या जगामध्ये काही शास्त्रांनी वर्गीकरण केलंय. माझं बोलणं कळतंय आपल्याला. शास्त्रांनी वर्गीकरण केलंय पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त. चार टप्प्यामध्ये आपलं वर्गीकरण आहे. पामर कशाला म्हणायचं? रात्रंदिवस ज्याला संसाराच्या संबंधानं चिंता आहे त्याला पामर म्हणायचं. त्याला दुसरा तिसरा कशाचाच विचार नाही, एकच विचार आहे, द्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. दुसरं काहीच नाही. संसाराच्या संबंधानंच त्याचे हाव आहेत. आत्ता 10x10च्या खोलीतला जो संसार आहे त्याला असं वाटतं आणखी मोठा संसार व्हावा. किती मोठा व्हावा? तो म्हणतो करलो दुनिया मुठ्ठी में. इतका मोठा संसार, बरोबर आहे की नाही? बघा एका गुंठ्यातही संसार आहे आणि 10 एकरमध्ये सुद्धा संसार आहे. फार कमी गरजेमध्ये पण संसार आहे, अवास्तव गरजेमध्ये पण संसार आहे. पण सांगू तुम्हाला, ह्या संसार करत असताना हा पामर फक्त मी आणि माझं याच संबंधाने विचार करतो. दुसरा तिसरा विचार त्याच्या डोक्यात कुठलाही येत नाही. रात्रंदिवस एकच प्रवास असतो. कुठला? फक्त माझं चांगलं झालं पाहिजे, माझ्या संबंधित लोकांचं चांगलं झालं पाहिजे. आणि या संबंधानं तो रात्रंदिवस धावपळ करतो. करी आईशी धावा धावी चित्त लावी चरणापे नाही. संसाराच्या संबंधानं त्याचं चित्त सजग असतं. तो रात्रंदिवस प्रयत्न करतोय संसार मोठा करण्यासाठी. म्हणून सांगू तुम्हाला, या वर्गाचा विचार करण्याचं जास्त काही कारण नाही. तो परमार्थ जरी करीत असला तरी त्याचं एकच ध्येय, एकच उद्देश आहे. काय? तो इथं येऊन सुद्धा संसारच करतो. विठाला पामर वृत्ती नाही जर गेली तर तो महाराज झाला काय आणि सामान्य संसारिक राहिला काय, काही फरक पडत नाही. तुम्हाला सांगू का, काही लोकांनी आता आपण संधी उपलब्ध आपल्याकडे नाही का, आपण टी व्हीला मीडियाला चौकट बघतोय. महाकुंभ आहे, बरोबर? महाकुंभ 144 वर्षानंतर आलेला तो महाकुंभ. आपल्याला ते साधू बघायला मिळतात. फार फक्कड महात्मे आहेत नाही का, त्यांच्या अंगावरती वस्त्र नाहीत, निर्वस्त्र साधू आहेत ते. त्यांचं जीवन त्यागमय जीवन आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्यांना शांती मिळते. त्यागात शांती रणंतरम. रात्रंदिवस ते त्या आत्मसुखामध्ये लुब्ध झालेले आहेत. त्यांना कशाची भ्रांत नाही, कशाची चिंता नाही. संन्यासी म्हटलं की तसंच पाहिजे. संन्यासी म्हटलं की त्याला कशाची चिंता वाटली नाही पाहिजे. आणि चिंता जो करतो त्याला संन्यासी म्हणण्याचं काही कारणच नाही. माझा मुद्दा चाललाय, संन्यासी जरी असला तो परमार्थात आला, संसारिक जरी असला तो परमार्थात आला, तरी सर्वात महत्वाची गोष्ट त्याचे बंध तुटणं गरजेचं आहे. संन्यासाचे बंध तुटत नाहीत तोपर्यंत त्याला संन्यासी म्हणता येत नाही. आणि संसारिकाचे बंध जोपर्यंत तुटत नाहीत तोपर्यंत त्याला पारमार्थिक म्हणता येत नाही. संसारिक माणसाचे बंध तुटणं गरजेचं आहे आणि संन्यासाचे देखील बंध तुटणं गरजेचं आहे. पण का कोण जाणे, आपल्या काही गोष्टीचं दुर्दैवच आहे, फार दुर्दैव. संन्यासी म्हटलं की भलेही मोठी त्याची प्रॉपर्टी असते, मोजता येत नाही त्याची. ते आचार्य रजनीचं एक वाक्य भाऊ, त्यांनी असं सांगितलेलं आहे की संकल्पाचा त्याग करणं याला संन्यासी म्हणायचं. आणि ज्ञानोबरांची याच्या पलीकडची व्याख्या आहे, जो संकल्प विकल्पाचा त्याग करतो तोच खरा संन्यासी आहे. विठाला संन्यासी जीवनामध्ये परमार्थ करायचा नाही. मग आता अंगावर राख फासलेली, बास कपडे नाहीत आणि मग काय आता मुक्त झालो तर आम्हाला काही करण्याची गरज नाही असं म्हणून चालत नाही. बरं, चालत नाही. तिथं तर उलट सजग राहावं लागतं. सजग. त्यांचा परमार्थ अगदी आपल्यापेक्षा 10 पटीनं पुढं असला पाहिजे त्यांचा परमार्थ. कारण त्यांनी सर्व सोडलेलं आहे ना, सर्वस्वाचा त्याग केलाय ना. पण घडतं उलटच. 4
आहे का, घरातले 4 माणसं सोडायचे, संसार ते संन्यास स्वीकारायचा. पण तिथं गेल्याच्या नंतर 1000 शिष्य. इथं बंगल्यामध्ये एकच टॉयलेट, एकच बाथरूम, एकच किचन. मोठा महाराज झाल्याच्या नंतर, संन्यासी झाल्याच्या नंतर भला मोठा आश्रम, 100 टॉयलेट, 100 बाथरूम, 100 किचन. येणाऱ्या लोकांसाठी 4 लोकांचा संसार सोडला आणि तिकडे 1000 लोकांचा संसार करताय. ज्ञानोबा बोलतात, शिष्यशास्त्रादी विलासे मठा मुद्राचे नेमिसे घातले आहे फासेने संगाजीने. त्या संन्याशाला देखील फासा घातलेला आहे. हा, संन्याशी देखील त्या फाशामध्ये अडकल्या. कुठला फासा? ममत्वाचा. अर्थात माझा मुद्दा चालला पामर हा. यांनी कपडे बदलले म्हणजे त्याची वृत्ती बदलली असं होत नाही. कपडे बदलून फक्त ते दाखवण्यापुरतं आहे कपडे बदलणं, पण वृत्ती मात्र तशीच्या तशी त्याची शाबू दे. वृत्ती बदलणं फार महत्वाचं आहे. विठाला त्या वैराग्याची व्याख्या सांगितली. विचारसागरांनी ती व्याख्या तय केलेली आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. सर्व भोग अनुकूल आहेत, भोग भोगण्याची ताकद आहे, क्षमता आहे, सर्व भोग उपलब्ध आहेत आणि अशा वेळेला तो भोग भोगत नाही. त्याचा तिटकार आलेला आहे. नको वमिली अण्णा जेवी लाळ न घोटी रचना, ज्ञानोबा बोलतात. ज्यावेळेस वांती झालेली परत त्याच्याकडे बघू तरी वाटतं का? नाही नाही. तशा पद्धतीनं संन्यस्त जीवन. पण पामराचं जीवन तशा पद्धतीनं नसतं. त्याचा एकच विषय असतो, बस रात्रंदिवस तो चिंता करतो त्या आपल्या संबंधाची. पामराचं जास्त फार काही चिंतन करण्याचं कारण नाही. पामर आपल्या जवळच आहे, बरोबर आहे की नाही? आपल्याला धक्के मारून चाललेले आहेत. असं कशाला म्हणायचं? पामर आणखी आपणच आहेत असंच म्हणायचं ना, बरोबर आहे की नाही? आणखी आपल्याला संसाराची हाव सुटलेली नाही म्हणजे कोण आहेत आपण? पामर आहेत. त्याच्यानंतर सांगितलं विषयी फार महत्वाचा वर्ग आहे हा विषय. त्याला कळतं श्रेयस काय, प्रेयस काय, चांगलं काय, वाईट काय, त्या विषयीला कळतं. आणि म्हणून इथं काहीतरी पुण्यकर्म करावं, ते आपल्याला परलोकामध्ये उपयोगाला येईल, त्याच्यासाठी तो पुण्य हे करतो. म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म की जे स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. स्वर्गातलं सुख भोगण्यासाठी आता त्याला इथल्या भोगाचा कंटाळा आलाय. कुठलं कितीच अमृतुल्य अमृतुल्य. आता आम्ही रस्त्याने येतोय, इतके अमृतुल्य निघालेत. सरपंच, उपसरपंच, खोमने गुळाचा चहा, येवले, जायका, काय काय म्हणतात ते चहाचे नावं निघालेत आता. अमृततुल्य. पण आता ह्या अमृततुल्याचा कंटाळा आलाय. कुठपर्यंत? जर जास्त वेळ पिला तर त्यांनी पण नाही का पित्त होतं, ॲसिडिटीचा त्रास होतो, चहा काही चांगला नाही, आरोग्यासाठी घातक आहे. हे अमृततुल्याचा आता कंटाळा आला. आम्हाला प्रत्यक्ष अमृत पाहिजे आणि ते प्रत्यक्ष अमृत कुठे मिळतं? स्वर्गामध्ये मिळतं. आता आम्हाला हे नाच गाण्याचा फार कंटाळा आलाय म्हटले इथल्या, नाही का? तेच चालू आहे लोकांचं. त्याच्यापेक्षा आणखी वेगळं. मग काय वेगळं? ते सर्व म्हटले स्वर्गामध्ये. नाच गाणं चाललेलं स्वर्गामध्ये. आम्हाला आता इथं गायक खूप सुंदर आहेत, पण या गायकांचं आता आम्हाला ऐकायचं नाही. आता आम्हाला स्वर्गातल्या गायकांचं ऐकायचं. गंधर्व गात गाणं, आता आम्हाला तिथलं श्रवण करायचं त्या गंधर्वाचं. आता इथल्या गायकाचं आम्हाला इथल्या आलापी, इथल्या ताना, ऐकून आता आम्ही नाही का बाद झाला. आता आम्हाला आणखी त्या स्वर्गीय सुखाचा आनंद घ्यायचा आहे. मग काय करायचं? स्वर्गातलं सुख उपभोगायचं आहे ना, त्याच्यासाठी मग आता स्वर्गात जाणं गरजेचं आहे. ज्ञानोबा बोलतात ना, ज्ञानोबांची ती भाषा आहे. ज्ञानोबांनी 9व्या अध्यायामध्ये वर्णनच केलेलं आहे या संबंधानं, की जी जी आपली इच्छा आहे, ज्या पद्धतीने आपण स्वर्गाची कल्पना आपल्या मनामध्ये आहे, ती सर्व कल्पना ज्ञानोबांनी मांडलेली. विठाला अमरत्व हे सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, तेथ ओळगे देव पायका, सैंग चिंतामणीच्या भूमिका, विनोद वनवाटिका सुरतरूंच्या. विनोद वनवाटिका सुरतरूंच्या. त्या ठिकाणी चिंतामणीच्या सडका आहेत, साध्या सडका नाहीत, साधे रूट नाहीत तिथं, चिंतामणीचे. बरं, त्याच्या भोवताली जे झाडं लावलेत ते कशाचे झाडं लावलेत? कल्पतरूचे झाडं आहेत. येड्या बाबळीचे झाडं नाहीत तिथं, कल्पतरूचे झाडं. खरं तर म्हणजे या रोडची संकल्पना गडकरी साहेबांनी स्वर्गातूनच घेतली का काय माहिती. त्यांना आम्ही गडकरी म्हणत नाहीत, आम्ही रोडकरी म्हणतो. ते कुठल्या पक्षाचे काही संबंध नाही. आपला एकच पक्ष आहे, वारकरी पक्ष.
पण एखादा माणूस काहीतरी असं चांगलं काम करतो, चांगली कीर्ती, अर्थात बघा ना तुम्ही, हे प्रवास करताना ज्याचे अनुभव असतात बरं, घरात बसणाऱ्या माणसाला याचे अनुभव येणार नाही. थोडा 10-5 मिनिटाचा उशीर झाल्याच्या नंतर काय किती लोकांच्या संध्या गेलेल्या आहेत, हां, किती लोकांच्या संध्या गमावल्यात त्यांनी, आयुष्यातून उद्ध्वस्त झालेले लोक आहेत, केवळ आणि केवळ तिथपर्यंत पोहोचता नाही आलं म्हणून. मग त्याला बाकीचे जे अडसर आहेत त्यापैकी रस्ता एक अडसरच आहे ना. हां, माझा मुद्दा चाललाय, चिंतामणीच्या सडका आहेत, गंधर्व गात गाणी, रंभे आयशा नाचणी, हां, त्या ठिकाणी रंभा आहेत, अप्सरा आहेत, उर्वशी आहेत, हां, बस त्या ठिकाणचं नाचगाणं आता आम्हाला अपेक्षित आहे, या ठिकाणचं नाही. ही कोणाची इच्छा आहे? वा वा विठाला. सार्थक झालं. इतके सजग श्रोते असल्यावर अडचणच नाही. अर्थात ही विषयाची इच्छा, जो विषय आहे त्या संबंधानं तो रात्रंदिवस त्याचा प्रवास चाललेला आहे, रात्रंदिवस त्याचा तोच प्रवास आहे. ज्ञानोबा बोलतात त्या विषयीच्या संबंधानं ज्ञानोबांनी आणखी सखोल चिंतन केले. त्याला एकच अपेक्षा आहे, स्वर्ग सुखाची अपेक्षा. पण स्वर्ग सुख त्याला मिळतं कुठपर्यंत? ज्ञानोबा बोलतात मग पुण्याची पावती सरेवी, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी क्षणभर सुद्धा राहता येत नाही. आपल्याकडे मोबाईल आहे, आपण सर्वच मोबाईल वापरतो. त्याचं रिचार्ज संपल्याच्या नंतर आता आपण जर समजा 3000चं रिचार्ज केलेलं आहे आणि ते संपलं, आपण असं म्हणू शकतो का की आत्ता आम्ही 3000चं रिचार्ज केलं, आमचं काही एवढं क्रेडिट नाही का तुमच्याकडे, असं म्हणू शकतो का? अहो, रिचार्ज संपलं म्हणजे मोबाईल बंदच होतो, बरोबर आहे. मोबाईल तशाच पद्धतीनं पुण्याचं रिचार्ज संपलं रे, संपलं की येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्या ठिकाणी ते विचार करत नाहीत मग हा मोठा माणूस आहे, हा यांनी फार पुण्य केलेलं आहे, यांनी 100 यत्न केले, मग इथं असं अजिबात नाही. त्या मग ज्ञानोबाऱ्यांची तर आणखी फार सखोल भाषा आहे. ज्ञानोबा बोलतात मग दार ही चेपून येते याची, हा, दाराला सुद्धा हात लावता येत नाही हो, राहणं तर द्या सोडून विठाला. पुण्याची पावती सरे, बस लगेच सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माग. हा, इथं या परत त्याचं तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, परत त्याला इथे यावं लागतं. अर्थात हा प्रवास कोणाचा आहे? हा विषयीचा प्रवास आहे. सांगू तुम्हाला, याच्यानंतर सांगितलाय मुमुक्षूचा प्रवास. मुमुक्षू, हा, त्याला आस लागलेली आहे उद्धाराच्या संबंधानं. तो जाणतोय अरे मला हा देह मिळालाय, कशाच्या संबंधानं मला देह मिळालाय? माझं अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं म्हणून मला हा मनुष्य जन्म मिळाला, आणि हा मनुष्य जन्म मिळाला ना तो मला सार्थकी लावायचा आहे. तर रात्रंदिवस एकच चिंता लागलेली आहे त्याला, संसारात मन लागायला तयार नाही. सांगू का, त्या मुमुक्षूच्या संबंधानं वर्णन करताना असं सांगितलंय त्याचं संसारात मन लागायला तयार नाही आणि इकडे देव भेटायला तयार नाही. त्याने संसार सोडलाय. आता संसारिक लोक त्याला हसतायत, पाठीमागचे गण आणि गोत्रज सर्व हसतात. मग गेले याचे मनुष्यपण, गेले मागचे लोक हसायले आणि पुढे आता देव दिसायला तयार नाही. अशी द्वंद्व स्थिती तयार होते. आता करायचंय काय? अंधार पडलेला असतो आणि तो साधक हा रात्रंदिवस एकच तळमळ करीत असतो, हा, उद्धाराच्या संबंधानं. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा समाधानाचे काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे, काही ये खंडईल कर्म, पारुषीतील धर्माधर्म, कास याने कळेल वर्म, मनोने श्रम वाटत से.
इतकी चिंता लागली पाहिजे, इतकी चिंता. ही फार महत्वाचं आहे. परमार्थाच्या वाटेवर लागलोत ना आपण, आपल्या उद्धाराच्या संबंधानं चिंता. माझे दिवस खूप वाया गेले, मला नाही कळालं. अहो, श्रेयस काय, प्रेयस काय, चांगलं वाईट या संबंधानं माझा विवेक कधी जागा नव्हता. मी आतापर्यंत विचार करत आलोय, विचारामध्येच मी अडकल्या गेलोय. कधी विचाराचं रूपांतर विवेकामध्ये झालंच नाही. आणि आता हा प्रवास अनभिज्ञपणे मी करतोय, अज्ञानपणाने माझं चाललंय. कधी याचा शेवट होईल सांगता येत नाही. कुठला श्वास शेवटचा असेल मला सांगता येत नाही. आणि म्हणून त्या संबंधानं रात्रंदिवस चिंता, त्याला मुमुक्षु म्हणायचं. उद्धाराची तळमळ देव भेटण्याच्या संबंधानं. कधी भेटेल कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी कोणी गावी आहे कोणाला ठावा असेल तर मला सांगा हो. महाराजांची ही भूमिका, अर्थात ही भूमिका कोणाची? मुमुक्षुची. देवाच्या संबंधानं विचारणा. रात्रंदिवस त्याला झोप यायला तयार नाही. सांगू तुम्हाला, देवा ही विचारणा फार महत्वाची आहे बरं का. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा या भूमिका सांगितलेल्या आहेत. त्याच्यातली शुभेच्छा आणि सुविचारणा. या जगामध्ये शुभ काय? एकच आहे आणि तो देव आहे. दुसरं शुभ या जगामध्ये काहीच नाही देवाच्या शिवाय. शुभ आपण जे नाही का रोजचं शुभेच्छा करतो, शुभेच्छा टाकतो याला त्याला. त्या शुभेच्छा म्हणजे शुभेच्छाच आहेत त्या काय अंतकरणापासूनच्या शुभेच्छा नाहीतच त्या. बघा ना तुम्ही कशा असतील अंतकरणापासूनच्या. वरच्या फेसबुक आपण सर्वच वापरणारी मंडळी, वरती असतं भावपूर्ण श्रद्धांजली. गेले एक क्षण मन असं उद्विग्न होतं, अरे रे गेले. आणि त्याच्या खाली लगेच त्याच्याच खाली असतं यांचा वाढदिवस, त्यांचं 40व्या वर्षामध्ये पदार्पण. लगेच त्यांना शुभेच्छा देऊन मोकळे. म्हणजे तो भाव इथं टिकला नाही ना, एका क्षणात त्या भावाचा नाश झाला ना. शुभेच्छा म्हणजे ही अनंत काळापर्यंत टिकणारी पाहिजे ना. ऐकताय ना तुम्ही? माझं बोलणंही कळतंय आपल्याला, बरोबर आहे की? शुभेच्छा ही अनंत काळापर्यंत टिकायला असायला पाहिजे ना. पण असं घडत नाही. एका क्षणामध्ये त्याचा नाश होतो. एका क्षणात लगेच भावपूर्ण श्रद्धांजलीमध्ये त्याचं रूपांतर होतं. भावपूर्ण श्रद्धांजलीचं रूपांतर लगेच शुभेच्छामध्ये होतं. म्हणजे ही अंतकरणाची स्थिती नाही, अंतकरणाची ही भावना नाही. फक्त करायचं म्हणून करायचं, रोबोसारखं काम चाललेलं आहे आपलं. हे करावं लागतं. आपण जर त्याला शुभेच्छा नाही दिल्या तर तो आपल्याला देणार नाही. आपण जर भावपूर्ण श्रद्धांजली त्याला वाहिली नाही तर तो आपल्याला, हे असं चाललेलं. पण सांगू, शुभेच्छा देवाच्या संबंधानं जी इच्छा उत्पन्न होते तिला शुभ म्हणायचं. शुभ इच्छा म्हणजे देव प्राप्तीची इच्छा. वा, शुभेच्छा म्हणजे देव प्राप्तीची इच्छा. शुभ इच्छा देवाच्या संबंधीची इच्छा. शुभेच्छा. सुविचारणा म्हणजे काय विचारायचं? चांगलंच विचारायचं. या जगात चांगलं काय? देव सोडून या जगात दुसरं चांगलं काहीच नाही. आणि जे म्हणून काही विचारायचंय ते देवाच्या संबंधाने विचारायचं. सुविचारणा. मग त्या सुविचारण्यासाठी काय करावं लागतं? ज्ञानोबांनी सांगितलं हे सहजासहजी घडत नाही. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे, संताया भजावे सर्वस्वी.
ते सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुवटा गोळगोळ तमो मनोजीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकल मग अपेक्षित जे आपुले तेही सांगितले तेही सांगितले पुशिले जेणे अंतकरण पण बोधले संकल्पाने कुठाला प्रत्यक्ष विचारणा पण त्या विचारण्याच्या अगोदर सेवा महत्वाची सांगितली येथे सेवा हा दारवंटा सेवा करायची सेवेने सर्व गोष्टीची उकल होते सेवेने अधिकार प्राप्त होतो पण सेवा करायला इथं कोण तयार आहे सेवा नाही प्रत्येकाला असं वाट बघायला कोण तयार आहे हो नाही 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 एका दिवसाची आम्ही वाट बघत नाहीत आम्ही परमार्थाच्या वाटेला लगेच आम्हाला अनुभूती आली पाहिजे लगेच साक्ष नाही असं घडत नाही असं घडत परमार्थामध्ये वाट बघावी लागते सेवा त्याच्यानंतर सांगितले विचारणा फार महत्वाचे देवाच्या संबंधानं सुविचारणा देवाच्या संबंधानं कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल मला मुद्दा चाललाय मोक्षच्या संबंधानं चिंतन चाललंय आणि हा अभंग जो आहे ना तो मुमुक्षुची भूमिका मांडणार आहे मुमुक्षुची भूमिका मांडणार आहे बस आता या संसाराचा बेट आलाय संसाराच्या तापे तापलो मी देवा करता या सेवा कुटुंबाची सेवा करता करता अंतकरण तप्त झालेले देवा तुझी शरणागती करायची का शरणागती करायची त्याचं कारण आहे त्रिविध तापातून तू हरण करणार आहे तुझं स्वरूप आहे सच्चिदानंद रूप आहे विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः काय करतो आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक या त्रिविध तापाचं तो हरण करणार आहे आणि तो त्रिविध तापाचा हरण करतोय म्हणून आम्ही तुझी शरणागती करतोय म्हणून तर तुझ्या संबंधाने विचारायचंय म्हणून तर आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्या स्वरूपाच्या संबंधानं तुझ्या रूपाच्या संबंधानं जो काही उदय झालेला आहे ना देवा तो भेटला पाहिजे पूर्वसूरी संतांनी अशाच पद्धतीने तुझी आळवणी केली ज्ञानोबाऱ्यांनी आळवणी केली की नाही केली कशा संबंधाने केली ज्ञानोबाऱ्यांनी आळवणी अहो त्या कावळ्याला विचारलं कावळा कुठं काय सांगतो का सांगा मला पण कावळ्याला देखील ज्ञानोबाऱ्या विचारतात पहिलं तो गे काऊ शकून गे माये उड रे काऊ तुझे सोन्याचे पाहुणे पंढरी राहू घराक येते मग दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी आम्हीच दाखवायला सुरुवात केली आमिषाशिवाय तर काही मिळत नाही आता बरोबर आहे की नाही आम्हीच दाखवायला सुरुवात त्या दही भाताची उंडी ज्ञानोबाऱ्यांच्या लक्षात आलं एवढ्या मोठ्या पवित्र देवाचा पत्ता विचारायचा की अशुभ दही भात कुठं ठेवतात तो उंडा दही भाताचा उंडा कुठं असतो हा शिव तुम्ही असं बघताय जसं काय काही माहीतच नाही तुम्हाला शेवट पाहिला असेल ना जितक्या पवित्र देवाचा पत्ता आणि अशुभ त्याला द्यायचा त्याचा पत्ता विचारायचा नाही म्हटले थांबा दही भाताची उंडी नको मग आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी नंतर सांगितलं दुधाची वाटी लावीन तुझे ओठी सांग पत्ता सांग आम्हाला पण ज्ञानोबाऱ्यांच्या लक्षात आलं की हा काय पत्ता सांगणारा नाही बघा ना तुम्ही उत्कट भावना जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत देवाला आपली आस्था लागत नाही हा उत्कट भावनेचा सर्वोच्च मानबिंदू आहे ज्ञानोबाऱ्यांची ही भाषा विरहिणी म्हणजे काय अहो त्या देवाच्या संबंधानं झोकून द्यायचं आणि बोलायचं काय तुझं विन एकली रे कृष्णा न गमे राती तवत्वा नवल केले वेणू घेऊन हाती आली येतेची सोय तुझी ओळखली गती नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा दुसरे दुरी ठेले प्रीती केला आम्ही प्रेम करतो देवा पण तुझ्याशिवाय रात्र गमायला तयार नाही रात्र जायला तयार नाही चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी वेगी भेट बाका ज्ञानोबाऱ्या बोलतात बघा देवाच्या संबंधानं कृष्णे विधिले विरहिने बोले चंद्रमा करीतो उभा रागे माये चंदन हे शीतल करणार आहे पण शरीराला शीतल करणार आहे आमच्या मनाला आग लागली नारद भक्तिसूत्र हेच सांगतं बरं हेच सांगते आमच्या अंतकरणाला आग लागलेले चंदन शीतल करतं पण कशाला शरीराला ते चंदनाने हे अंग शीतल होतं म्हणतात पण आमच्या अंतकरणाला आग लागलेली ती शीतल होणार नाही मग अंतकरणाची आग विझवण्यासाठी देवाला तुला येणं गरजेचं आहे विठाला तळमळे चंदने ही अंग
चित्ताला इतकी आग लागलेली आहे की त्या चंदनाने देखील आमचं अंग पोळतंय. याला म्हणायचं मुमुक्षूची भूमिका. देव भेटला पाहिजे आणि तीच भूमिका महाराज या ठिकाणी म्हणतायत. वास्तविक पाहता मुक्तही सांगितला, पण मुक्ताच्या संबंधाने आपल्याला चिंतन या ठिकाणी अपेक्षित नाही. मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठाई, चौथी याचे ठाई काहीच करणे नाही. मुक्ताच्या संबंधाने हा विचार या ठिकाणी येत नाही. फक्त इथं भूमिका चालली मुमुक्षूची, आणि मुमुक्षूची भूमिका मांडणारा जगद्गुरु महाराजांचा हा अभंग. आणि त्याच अभंगामध्ये जगद्गुरु महाराज देवाच्या संबंधाने तीव्र भावना व्यक्त करतात. वाटे जे जे भेटे तयासी. एकच आस लागलेली, जे भेटल त्याला, जे भेटल. मग हा अधिकारी आहे का, हा पोहोचलेला आहे का, याने देव कधी पाहिलेला आहे का, याने कधी असला काहीच विचार नाही. फक्त एक जे जे भेटल त्याला विचारायचं. सांगा हो, देव माझ्यावरती कृपा करेल का, लाज राखेल का, उसावेसी हेची वाटे. विचारणा, विचारण्याच्या संबंधाने आपण विचार करून आलोय. विचारणा फार महत्वाची आहे. पण त्या विचारण्याच्या संबंधानं दोन पद्धती केलेल्या आहेत. एक उत्कृष्ट विचारणा आणि एक निकृष्ट विचारणा. ऐकताय तुम्ही? उत्कृष्ट विचारणा म्हणजे परमार्थाच्या संबंधानं, आणि निकृष्ट विचारणा म्हणजे संसाराच्या संबंधानं. या जगामध्ये जे म्हणून काही विचारणं चालू आहे ते उत्कृष्ट आहे का निकृष्ट आहे? बोला ना. निकृष्ट आहे. रोज काही विचारतो आपण. तुम्हाला सांगू का, आपण आता ज्या शाळेत जातोय, आज जे आणखी काय ज्ञान म्हणायचं का त्याला माहिती म्हणायचं, हा स्वतंत्र भाग आहे. माहितीच म्हणायचं त्याला. या जगामध्ये एकच ज्ञान आहे आणि ते म्हणजे ब्रह्मज्ञान. दुसरं तिसरं ज्ञान असूच शकत नाही. माहिती बस, खूप माहिती, खूप माहिती. लोक म्हणतात ज्यांना खूप ज्ञान आहे त्यांना ज्ञान आहे असं म्हणू नका, त्यांना फार माहिती आहे असं म्हणा. ज्ञानाची गल्लत करायची नाही. अर्थात पण एक मुद्दा आहे बघा, उत्कृष्ट आणि निकृष्ट. उत्कृष्ट विचारणा परमार्थाच्या संबंधानं आणि निकृष्ट विचारणा संसाराच्या संबंधानं. संसारामध्ये जे म्हणून काय आपण विचारू ते सर्व निकृष्ट विचारणेमध्ये होतं. परवा आम्ही कीर्तन केलं, परभणीला कीर्तन केलं, आणि ते कीर्तन करून परत सोनपेठला कीर्तन होतं. कीर्तन झाल्यावर त्या एका आजी कीर्तनानंतर आल्या आणि विचारलं, महाराज रात्री तुमचं कीर्तन परभणीला होतं, दत्तनगरला होतं. म्हटलं हो, दत्तनगरला होतं. माझी मुलगी भेटली का? मला निकृष्ट विचारण्याच्या संबंधात बोलायचं बरं. माझी मुलगी भेटली का? आता म्हटलं कशाला आजीला नाराज करायचं. हो भेटली. आता म्हणून इथंच थांबव ना? नाही. ती बरी दिसली का?
म्हटलं कीर्तनाला आलती बरं वाटली, काय अडचण नाही. नाही म्हटले महाराज, पण म्हणजे तिचं घरच्याचं तिचं काय भांडण तंटा नाही म्हटलं, एकदम व्यवस्थित वाटली. काही अडचण आहे, जर तशी काय अडचण असते तर ती कीर्तनाला आलीच नसती ना. हां, तशी काय भांडणाची अडचण असते तर ती घरातच थांबली असती, ती कीर्तनाला आलीच नसती. त्यामुळं खूप चांगलं आहे. एवढ्यावर आजी थांबली नाही, तिनं विचारलं महाराज आणखी एक विचारू का? म्हटलं काय? म्हटली तिचं आणि तिच्या सासूचं जमतंय का? याला काय म्हणायचं? याला निकृष्ट विचारणा म्हणायचं. विठाला निकृष्ट विचारण्याचा विचार आपल्याला करायचा नाही, उत्कृष्ट विचारण्याचा विचार. जी काही ज्ञानोबारायांना प्रश्न पडलेला आहे, ज्ञानोबारायांनी जी विचारणा केली, जगद्गुरु महाराजांनी जी विचारणा केली, निळोबारायांनी जी विचारणा केली, आपल्या संत मंदिरांनी जी विचारणा केली, त्या विचारण्याच्या संबंधाने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी देवाशिवाय, अहो माझ्याजवळ प्रपंचाच्या संबंधानं बोलूच नका, नका वधू मजपाशी, प्रपंचाच्या विषयी काही बोलूच नका म्हटले. त्याचा वीट आला, अहो प्रपंचाचा वीट आलाय म्हणून तर आम्ही परमार्थाच्या वाटेला लागलो. आणि परमार्थाच्या वाटेला लागल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही प्रपंचाच्या संबंधाने विचारताय. आता मात्र हे बरं नाही. हां, आता जे म्हणून काय विचारायचंय ते आम्हाला देवाच्या संबंधाने विचारा, देवाच्या संबंधाने. हा विचारणा होती की नाही? साधा नियम सांगू का? साधा नियम. आपण आपल्याकडे महाराज आल्याच्या नंतर महाराजांना काय विचारतो? बोला ना. आपण काय विचारतो महाराजांना? महाराज तुमचं अध्ययन कुठं झालं? तुम्ही कोणाकडे काही पाठ केले का? विचारसागर तुमचा झालाय का? ज्ञानेश्वरी झाली? असं विचारतो का? हां, असं नाही विचारत. आपण पहिला प्रश्न विचारतो, महाराज कुठून आला? प्रवास कसा झाला? इथपर्यंत आलाय म्हणजे प्रवास चांगलाच झालाय ना. काय काय कारणच नाही. काय वाचते? हां, इथपर्यंत आलं म्हटलं प्रवास चांगलाच झाला. एवढ्यावर माणसं थांबत नाहीत. महाराज कशाने आला? गाडीनं. कशाने काही ना, गाडीनं येऊन आहे तर घोडीनं इथपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला सांगू, विचारण्याच्या संबंध एवढ्यावर माणसं थांबत नाहीत. महाराज लग्न झालंय का? आता आपण आपल्याच लग्नाने आंबट येतं, पुन्हा महाराजाचं घरानं कशाला घ्यायचं? मुलं किती, काय, हा विचारण्याचा भाग आहे. पण तुम्हाला सांगू, ज्या वेळेस आपल्या दारामध्ये महाराज येतोय, ज्यावेळेस साधू येतोय, त्यावेळेस त्याला एकच विचारायचं. काय विचारायचं? तुम्ही परमार्थाच्या वाटेवर निघालात, तुम्हाला काय अनुभूती आली का? तुम्हाला कुठल्या ग्रंथाचं अध्ययन करताना काय ईश्वरानुभूती आली का? अक्षराची अनुभूती आली का? अक्षरांनी तुमच्यावरती कृपा केली का? तुमचे गीतेचे पारायणे किती झाले? ज्ञानेश्वरीचे पारायणे किती झाले? तुम्हाला सांगतो, लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या पाटोद्यातून आम्हाला शेलूला महादेव भाऊ बोराडे म्हणून त्यांनी जेवायला बोलवलं. आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्याच्या नंतर एक महाराज प्रतिष्ठित त्या ठिकाणी बोलवले त्यांनी. ठीक आहे, आता तिथं गेल्याच्या नंतर आम्ही 2 तास होतो बरं का प्रतिष्ठित महाराजांच्या सानिध्यात. तिथं त्यांचा एकच विषय होता, सोयाबीन 400 क्विंटल झालं, कापूस इतका झाला, घोडी घेतली, गाडी घेतली, इथं 2 एकर आहे, तिथं 10 एकर आहे, तिथं 45 एकर, सर्व असं एकर ऊसन काय बाबा विचारूच नका, खाली येईच नाही. विचार केला, म्हटलं कधीतरी विचारतील की बाबा लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमचं जीवन कसं गेलं, किंवा सामाजिक प्रश्न तरी नाही का, सामाजिक प्रश्न तरी आपल्याला विचारतील की लॉकडाऊनचा काळ इतका भयानक काळ होता, तुम्ही तुमचं आयुष्य कसं व्यतीत केलं आलं. अहो अजिबातच नाही. आता म्हटलं घोडी घेतली, आता गाडी घेतली, आता हे झालं, आता ते, इतका वेळ आला. असं मला कोणाच्याबद्दल बोलायचं नाही बरं, कोणाकडे जाऊ नका तुम्ही, मला कीर्तनाचा मुद्दा सांगायचा आहे माझ्या. असं घडतं. खरं तर पारमार्थिक विचारणा व्हायला पाहिजे, पारमार्थिक चर्चा व्हायला पाहिजे नाही का. तुम्ही लॉकडाऊनचा काळ इतका निवांत काळ तुम्हाला मिळालाय, तुम्ही काय अभ्यास केला, काय साधना केली, असं खरं तर विचारणं अपेक्षित होतं. पण 2 तासामध्ये काहीच नाही, हेच बाकीचं ऐकलं आणि आम्ही निघून आलो. नंतर त्यांनी विचारलं बरं वाटलं का? म्हटलं जेवण खूप छान झालं. जेवणच फक्त छान झालं, बाकीचं ठीक आहे. माझा मुद्दा चाललाय विचारणा, विचारण्याच्या संबंधानं. निकृष्ट विचारणा नको, उत्कृष्ट विचारणा पाहिजे. त्या मुद्दा सोडून ज्ञानोबाराय बोलतात उत्कृष्ट विचारणा फार महत्वाची. जगद्गुरु महाराजांचं तेच म्हणणे, उत्कृष्ट विचारणा आणि उत्कृष्ट विचारण्याच्या संबंधानं पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयाशी. आता तिथं निकष नाहीत कोणाला विचारायचं. माझा कृष्ण देखील काय
कोणीतरी सांगा असं नाव घेतलं का कोणाचं तिथं नाही, कोणीतरी ज्याला सांगता येईल त्यांनी सांगा. फक्त माझा कृष्ण देखील काय त्याच पद्धतीनं महाराजांची भाषा आहे. काय बोलतात महाराज? हा, पुसावेशी हेची वाटे जे जे भेटे तयाशी. आणि एकच विचार नाही, तो देव माझ्यावरती कृपा करेल का? अभंगाचं काय लाज राखेल, फक्त विचारणा तेच. अहो आमच्यावरती देव कृपा करेल का? सांगा. आमचं आतापर्यंत आयुष्य गेलंय 40, 45, 50, 60 वर्ष झाले. आम्ही पंढरीची वारी करतोय, आळंदीची वारी करतोय, आणखी आम्हाला अनुभूती आलेली नाही. आमचा परमार्थ चालू आहे, पण आमचं अंतःकरण आणखी मऊ झालेलं नाही. आमचं अंतःकरण आणखी कठीण आहे. इतरांच्या संबंधाने आमच्या अंतःकरणामध्ये दोष आहे, द्वेष उत्पन्न झालेला आहे. आणि दोष आणि द्वेष याचं गाठोड घेऊन परमार्थाचा प्रवास कधी करता येत नसतो. दुसऱ्याचं दुःख पाहिलं रे पाहिलं की आजही आम्हाला गुदगुल्या होतात. नाही, आम्ही म्हणतो त्याच्या कर्माचे फळ भोगतोय तो. पण ज्ञानोबराय बोलतात, हा, ज्या वेळेस काटा पायात रुततो ती व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चिने. दुसऱ्याचं दुःख पाहिलं रे पाहिलं की त्याला उवग आला पाहिजे, उद्वेग आला पाहिजे. अरे फार कठीण, हा दुःख भोगतोय, अशा वेळेला त्याला सहकार्य करण्याची आपली गरज आहे. आपण ते सहकार्य केलं पाहिजे, अशी भावना झाली पाहिजे. पण अशी भावना होत नाही. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आणखी तिथपर्यंतचा प्रवास झालेला नाही. सांगू, देव कृपा करील मज हे अंतःकरणात भावना रोजणं गरजेचं आहे. रात्रंदिवस त्या संबंधाने विचार करणं गरजेचं आहे. परमार्थ तर करतोय आपण, पण परमार्थाची अनुभूती काय येत नाही. त्याचं कारण आहे आपला रोज विहार साखरेच्या ढिगावरती, आणि तिथं जाऊन मग साखर गोडच लागत नाही, साखर गोडच लागत नाही, साखर खारटच लागते. काय म्हटलं, साखरेच्या ढिगावर आहे तुम्ही, साखर खारट कशी? अहो साखर गोडच आहे, तिच्या ढेगावरती आहेत, पण तोंडामध्ये मिठाचा खडा आहे, त्याचं काय करायचं? हा, अगोदर मिठाचा खडा काढावा लागल आणि मग त्या साखरेचा स्वाद घ्यावा लागल, मग त्याची गोडी आपल्याला कळत. तोपर्यंत गोडी लक्षात येणार नाही. परमार्थाच्या वाटेला निघालोय आणि एखाद्याचा द्वेष करणं चालू आहे, एखाद्याच्या संबंधांना मत्सर आहे, तर परमार्थाची फलश्रुती आपल्याला मिळणार. परमार्थाच्या वाटेला निघालोयत ना, मग हे दोष बाजूला गेले पाहिजे. एकच देव कृपा करील मग काय लाज राखेल. तुम्हाला सांगू, आपण या परमार्थाच्या वाटेवरती, हे आपलं कर्तव्य आहे, करणं आपलं कर्तव्य आहे. देवाची अनुभूती येणं आपलं कर्तव्य आहे, यायलाच पाहिजे त्या देवाची अनुभूती. सांगू तुम्हाला, या क्षेत्रापासून फार दूर असलेले, या क्षेत्राचा दुरान्वय कधी संबंध नसलेले काही लोक आहेत की त्यांना या परमार्थाची अनुभूती आली, ते देव झाले. हां, देव झाले. फार दूर, फार दूर, त्यांचा काही जवळचा संबंध नाही. सांगू तुम्हाला, कधीतरी मी एक उदाहरण सांगितलेलं पण असेल बघा. संत तुकाराम चित्रपट निघाला आणि त्याच्यामध्ये भूमिका केली होती ती विष्णुपंत पागनीसांनी. ती भूमिका करण्याच्या अगोदर विष्णुपंत पागनीसाकडे ती मंडळी आली
चित्रपट निर्माते, आणि त्यांनी सांगितलं की तुकोबारांसारखे तुम्ही दिसताय, तुम्हाला तुकोबारांची भूमिका सादर करायची. मी जुन्या चित्रपटाबद्दल सांगतोय बरं. हां, संत तुकाराम. त्यांनी सांगितलं की बाबा भूमिका करायची, पण मला अगोदर त्या भूमिकेचा अभ्यास करू द्या. महाराज कशा पद्धतीने जीवन जगले, महाराजांचं जीवन कसं होतं, महाराज साधना कुठं करायचे, कुठल्या डोंगरावरती जायचे. काल वसंत पंचमी झाली आणि वसंत पंचमी महाराजांचं प्राकट्य, तो महात्मा अवतीर्ण झाला केवळ आणि केवळ जगाचं हित व्हावं यासाठी. आपल्या संसारावरती आपल्या संसाराची राख रांगोळी केली. जाळून संसार तुझे नाही मनी मानशी, संसार जाळला आणि केवळ परमार्थाच्या दिशेने वाटचाल केली. जर जगद्गुरु महाराज झाले नसते तर आपल्यासारख्या सर्वसामान्याला परमार्थ करण्याचा अधिकार मिळाला नसता. महाराजांचं या भूमीवरती जे अवतार कार्य ते केवळ आणि केवळ उद्धारावे जन, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी, सर्वसामान्य जीवाला परमार्थाच्या वाटेवर प्रवृत्त करण्यासाठी महाराजांचा अवतार आहे. काल महाराजांचा जन्मदिवस, अर्थात मुद्दा चालला वसंत ते पागनीस. त्यांनी सांगितलं की बस आता मला काही अवधी द्या, मी भूमिकेचा अभ्यास करतोय. आणि मग विष्णुपंत पागनीस निघाले डोंगरावरती. जसं महाराजांचं जीवन पगडी, खांद्यावरती विनाय चिपळ्या, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग. आता ते देवभाव अवस्थेवर राहिलेले नाहीत बाग. त्यांची अवस्था म्हणजे एक भाव समाधी लागलेली त्यांना. ज्यावेळेस भंडाऱ्यावरती ते भजनाला जायचे त्या ठिकाणी तिथे गेल्याच्या नंतर पृथ्वी आसन आकाश मंडप, ज्या ठिकाणी मन रमन त्या ठिकाणी क्रीडा करणं चालू आहे, भजन चालू आहे. बराच कालावधी लोटला. निर्माते आले. अहो म्हटले पागनीस तुमचा अभ्यास झाला का नाही, फार वेळ जातोय. त्यांनी सांगितलं बाबा मला माहीत नाही अभ्यास झाला का नाही झाला, पण मी थोडीफार भूमिका साकारू शकतो. इतकी 2 वर्षानंतर कठोर साधना केलेली होती. तुकाराम तुकाराम नामाचा जप केलेला होता. गाथीचे पाय पारायण केलेले होते. भंडाऱ्यावरती पायी जायचे, घोरड्यावरती पायी जायचे, त्या भामचंद्रावरती पायी. जिथं महाराजांना अनुभूती आली अशा दरी कोपाऱ्यामध्ये हे विष्णुपंत पागनीस जाऊन बसायचे. 1 दिवसाचा प्रसंग बस. आता चित्रपट सुरुवात झाला शूटिंगला. प्रभात टॉकीजने त्याचं स्पॉन्सरशिप घेतलेली. ती भूमिका, महाराजांचा तो पेहराव, बस आता भूमिका चित्रपटाला सुरुवात झाली. थोडा ब्रेक असतो त्याच्यामध्ये, चहा पाण्यासाठी ब्रेक. मग ते चहा पाण्याच्या ब्रेकला आता कुठं कपडे काढून ठेवायचे आणि काय ठेवायचे म्हणून महाराजांची ती बाराबंदी, पगडी, हातामध्ये विना, महाराज तसंच थांबते. विष्णुपंत पागनीस तसंच थांबायचे. बाहेरचे लोक बघायचे, हो बघा ना म्हटले तुकाराम महाराजच अवतरले. बरोबर तुकाराम महाराजांसारखेच दिसतात. लोकांची रांग लागायची दर्शनासाठी. 100-200 लोक रांग करून त्या विष्णुपंत पागनीसांचं दर्शन घ्यायचे. त्यावेळेस विष्णुपंत पागनीसांच्या डोळ्याला पाणी आलं. अरे आत्तापर्यंत कितीतरी भूमिका केल्या, पण एकही भूमिका सादर करताना कोणी माझ्या पाया पडलं नाही. आज जगद्गुरु महाराजांची भूमिका म्हणजे नुसतं नाटक करतोय, तर लोक माझ्या पायावरती दर्शन घेण्यासाठी रांग लावत आहेत. हा प्रभाव माझा नाही, हा प्रभाव जगद्गुरु तुकोबारायांचा. चित्रपट तो निर्माण झाला, तो खूप गाजला, तेव्हा त्याला अवॉर्डही मिळालं. आणि मग त्यावेळेस पहिली प्रथा अशी होती, अगोदर चित्रपट तयार करायचा आणि मग काय मानधन असेल ते घेऊन जायचे. तशा पद्धतीनं ती लोक आले आणि सांगितलं की विष्णुपंत चित्रपट खूप गाजला. प्रभात टॉकीज म्हणजे 365 दिवस संत तुकाराम चित्रपट लागवले. आता मात्र ही काही रक्कम महाराज, आता ही काही तुम्ही रक्कम घ्या असं म्हटल्याच्या नंतर विष्णुपंतांनी सांगितलं की मला रक्कम नकोय. त्या मंडळींच्या लक्षात आलं की चित्रपट फार गाजलाय, रक्कमही भरपूर मिळाली. बहुतेक यांना दुपटीची अपेक्षा आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही ठरवल्यापेक्षा आम्ही दुप्पट रक्कम घेऊन आलो. त्यांनी सांगितलं मला दुप्पट नको, अहो चौपट घ्या. त्यांनी सांगितलं मला चौपटही नको. ज्या महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरांना पाठवला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी तो नजरांना पाठीमाग दिला,
दुट्या छत्री घोडे ते तो पर्यास न पडे, तुमचे येणे वित्त धन ते मज मृत्तिके समान. आणि असे जगद्गुरु महाराज जगले आणि मी त्यांची भूमिका करून काय मी पैसे घेऊ का? त्यांची भूमिका करून मी काय मानधन घेऊ का? नाही म्हटले, मला मानधन घेण्याचा काही अधिकार नाही. फक्त माझी एकच अपेक्षा आहे, आजपासून परत दुसऱ्या चित्रपटामध्ये कधी काम करायचं नाही. हे वास्तव आहे बरं, ही काय कपोलकल्पित कथा नाही सांगत मी तुम्हाला, वास्तव आहे. आजपासून परत दुसरी भूमिका, दुसरा पहिरावच चढवायचा नाही अंगावरती. तीच बाराबंदी घातलेली, तेच धोतर, तोच बिना पगडी घातलेली, असंच शेवटपर्यंत. हे आता उतरवायचं नाही. तुम्हाला मला काही द्यायचंच असेल तर एकच द्या. त्या निर्मात्याला म्हटले, काय द्या? ज्या वेळेस माझ्या प्राणाचं उत्क्रमण होईल, माझे प्राण जातील, त्यावेळेस माझा अंत्यविधी इंद्रायणीच्या काठावरती देहूमध्ये व्हावा, हीच माझी अपेक्षा आहे. माझा मुद्दा चालला होता, परमार्थापासून फार दूर असणारी ही मंडळी आहेत, यांच्या अंतःकरणामध्ये इतका उदय होतो परमार्थाच्या संबंधाने, त्यांची भूमिका बदलून जाते. जी भूमिका, जे नाटक त्यांनी पैशासाठी केलंय, ते नाटक न राहता त्या भावदशेमध्ये ते जात आहेत. ती भूमिका सादर करत असताना, साकार करत असताना की त्यांना वैराग्य उत्पन्न होतंय. आणि आमचं तर रोज सुरू आहे. आणखी का अंतरामध्ये उतरत नाही? त्याचं कारणच की आमची फवारणी चालली, फक्त फवारणीच चालली, तोंड बांधून फवारणी चालली. फवारणी कळते आपल्याला, फक्त आम्ही फवारणी करतोय. 3 वेळा फवारणी चालू आहे दिवसातून. सकाळी 9 ते 11, दुपारी 4 ते 6, संध्याकाळी परत 9 ते 11 फवारणीच चालू आहे. फवारणी परिणाम दुसऱ्यावर, पण स्वतःवर काय नाही म्हटलं, तोंड बांधलेलं आहे. काही अडचण नाही, आम्ही अंतरात उतरूच देत नाहीत. फक्त आम्हाला तत्वज्ञान सांगायचे ते लोकांना सांगायचे, आम्हाला सुधरवायचे ते लोक सुधरवायचे. आपल्या संबंधाने नाही म्हटले, काही नाही. शब्दज्ञानाच्या जंगलामध्ये आम्ही फिरतोय, विहार करतोय. बस शब्दज्ञानाचं जंगल नाश केला शब्दज्ञाने, अर्थ लोपली पुराणी, अशा पद्धतीनं चाललेलं आहे. कधीतरी अंतर्मुख होऊन आपली ही अवस्था जगद्गुरु महाराजांसारखी व्हावी. नाही जगद्गुरु महाराजांसारखी अवस्था होणार, पण कधी काळी त्यांच्या अवस्थेचा एखादा अंश आपल्या अंतःकरणामध्ये उतरावा आणि आपलं हे जीवन तुकाराममय बनावं, अशी कधीतरी अपेक्षा करणं गरजेचं आहे. अशी कधीतरी धारणा करणं गरजेचं आहे. होत नाही असं. एकच भावना उसावेशी हेची वाटे, ज्याचे भेटे देव कृपा करील मज काय लाज राखेल. आत्तापर्यंत परमार्थाच्या वाटेला निघालोय, मग ते हसतील संत. जर मला देव भेटला नाही आणि या संसारापासून जर मी वंचित राहिलो, तर दोन्ही ठिकाणी मी चुकल्यासारखा होईल. दोन्ही ठिकाणी मला कुठलंही साध्य हाताला लागलेलं नाही. संसारही निष्फळ झाला आणि परमार्थही निष्फळ झाला. संसारामध्ये कुठलं फळ मला साधता आलं नाही आणि परमार्थाच्या वाटेने लागलोय, तर त्या ठिकाणी मी अहंकारामध्ये घडून गेलोय. जे मुख्य फळ मला परमार्थाचं अपेक्षित होतं मिळणं, ते फळ मला मिळालेलं नाही. आणि आयुष्याच्या संध्याकाळी पश्चाताप होतो. अशा वेळेला काही हातात शिल्लक राहत नाही. पश्चाताप व्हावा, पण हातामध्ये वेळ शिल्लक असावा. ऐकताय तुम्ही? ऐकताय? पश्चाताप त्याच वेळेला व्हावा ज्या वेळेला हातात वेळ शिल्लक आहे. नाहीतर पश्चाताप अशा वेळेला होतो काही हातात वेळच शिल्लक नाही, त्यावेळेला पश्चाताप होणं उपयोग नाही. आयुष्याच्या संध्याकाळी कधीतरी वाटलं पाहिजे, कृतकृत्येची भावना झाली पाहिजे, अरे गड्या माझा परमार्थ सफल झाला, मी परमार्थ केला, खूप चांगल्या पद्धतीने परमार्थ केला, मी माणूस म्हणून जगलोय, खूप चांगल्या पद्धतीने मी माणूस म्हणून जगलोय. एकही आणि एकही अशी टोचणी आपल्याला लागली नाही पाहिजे की माझ्या हातून काही चुकीचं झालंय म्हणून. आयुष्याच्या शेवटी खिलीमिळीच्या वातावरणामध्ये आपलं जाणं झालं पाहिजे. आता दिवसचारी सहजपणे काम नाही, काम आता शेवटची अवस्था, काही करण्याचं शिल्लक राहिलेलं नाही. आता फक्त प्रभुचिंतन. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ तरी, याच्याशिवाय दुसरं काही करणं शिल्लक नाही राहिलेलं. परमार्थाच्या वाटेवरती निघालो ना, ही अनुभूती आपल्याला येणं गरजेचं आहे. देव कृपा करील मज काय लाज राखेल. पण हे कधी घडतं? अवघी याचा विसर झाल्याशिवाय घडत नाही.
झाला हा राहिला उद्योग, सर्व गोष्टीचा विसर. आता काही नाही, सर्व गोष्टीचा विसर म्हणजे कशाचा विसर? आपल्या पदाचा विसर, प्रतिष्ठेचा विसर, संसाराचा विसर, मी कोण आहे याचा विसर. सर्व गोष्टीचा विसर पडला पाहिजे. आणि हाच राहिला उद्योग, दुसरा तिसरा उद्योग नाही. सर्व उद्योग सोडायचे आणि एकच उद्योग कुठला? त्या देवाने आमच्यावरती कृपा केली पाहिजे. रात्रंदिवस हीच तळमळ, रात्रंदिवस हाच विचार आपल्या अंतःकरणामध्ये राहिला पाहिजे. अवघी याचा विसर झाला हा राहिला उद्योग. सर्व गोष्टीचा विसर झाला पाहिजे. आपण सर्व गोष्टीचा विसर कधी करत नाही. सर्व गोष्टीची आठवण ठेवून येत आपण. आठवण ठेवून कधीतरी वाक्य वाचण्यात जातं बघा, ते विसरायला पाहिजे, विसरायला पाहिजे. विसरण्यामध्ये खरा आनंद. सर्वच जर आठवलं तर दुःखाला सामोरे जावं लागेल आपल्याला. बरोबर आहे की नाही? सर्वच गोष्टी जर आपल्या आयुष्यातल्या जर आपण आठवत बसलो तर सर्वच गोष्टी काय चांगल्या नाही. सर्वच गोष्टी काय आपण प्रत्येकच वेळी त्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं असतं नाही का, की सर्वच चांगलं कसं असेल? मनुष्य जन्म आहे, काही चुका झालेल्या असतील, पण माणसं आपली काळी बाजू जगाच्या समोर मांडत नाही. आत्मचरित्र लिहित असताना चांगल्याच गोष्टी त्या आत्मचरित्रामध्ये असतात. माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींचं फार म्हणजे महात्मा गांधींचं ते आत्मचरित्र आपल्याला अंजन घालणारं आत्मचरित्र. त्यांनी लिहिलं त्यांचं आत्मचरित्र. त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी तर लिहिल्या, पण माझ्याकडून वाईट काय चुका झाल्या अगदी निर्भीडपणे त्यांनी मांडले. माझे सत्याचे प्रयोग फार महत्त्वाची गोष्ट आहे. बरं, आपलं चांगलंच आपण लोकांना सांगत बसतो ना, आपल्या सद्गुणांचीच पूजा लोकांनी करावी असं आपल्याला वाटतं. पण आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी दुर्गुण पण आलेले असतात, तेही जगाच्या समोर आले पाहिजेत ना. पण दुर्गुण माणसं सांगायला तयार नाहीत. त्या सर्व गोष्टी विसरणं, बस पद प्रतिष्ठा, मी कोण आहे, माझा अहम, मी कुठल्या पदावर, हे सर्व विसरायचं आहे. सामान्य भूमिकेत जगायचं. दुसरी तिसरी कुठली भूमिका नाही. संतांची भूमिका काय? वाचस्पतीची निपाडे, सर्वज्ञता तरी जडे, वेडी वे माझी दडे महिमे भेने. जर माझा कोणी सत्कार करत असेल तर तो सत्कार नको. वेडी वे माझी दडे महिमे भेने. आळंदीमध्ये एक साधू होते बघा, फार शिकलेले होते. 10-20 वर्षापूर्वीचा काळ असेल. इतके शिकलेले म्हणजे ते इंग्लिश बोलायचे फाड फाड फाड. पण तुम्हाला सांगू, कुठंतरीच आपलं हो फुलाच्या खाली कचऱ्याच्या ढेगावर कुठंतरी बसायचे, कुठंतरी काहीतरी जेवण करायचं, एक वस्त्र फक्त गुंडाळलेलं असायचं. एकच गोष्ट, माऊलींचं चिंतन सोडून दुसरं त्यांनी काहीच बघितलेलं नाही. असंही अवघी याचा विसर, सर्व गोष्टीचा विसर. एकदा एखाद्याचा ध्यास धरला ना, तेच UPSC MPSCचे जे विद्यार्थी आहेत नाही का, ते ध्यास धरतात. कशाचा ध्यास? अभ्यासाचा ध्यास. त्यांना पॉईंटमध्ये येणं गरजेचं असते. आणि ते रात्र दिवस त्यांच्या डोक्यात एकच विचार असतो की नाही, आपला अभ्यास झाला पाहिजे. अवघी याचा, मग मला कोण बोलते, मला कोण मित्र आहेत, आता 5000 फ्रेंड माझे पूर्ण झालेत, आता रिक्वेस्ट पाठवू नका, असं तो UPSCचा MPSCचा म्हणत नाही. बरं, हे मग आपला रिकामा माणूस म्हणत असतो हे सर्व गोष्टी. त्याला 5000 काय नाही का, 5000 फेसबुकवर त्याचे मित्र असतात आणि ऐन वेळेला एकही धावून येत नाही, कारण ते फेसबुकवरचे लई लांब लांब असतात. बरोबर आहे की नाही? ध्यास धरावा लागतो, ध्यास. आणि एकदा का ध्यास धरला ना तर तिथपर्यंतचा प्रवास होतो. नराचा नारायण होतो ध्यास धरल्याच्या नंतर. पण सर्व गोष्टी विसरून जाव्या लागतात, सर्व गोष्टी विसरून जाव्या. आणि भाऊ, आत्तापर्यंत जेवढे पण माणसं मोठी झालेत ना, ती परिस्थितीनं फार श्रीमंत नव्हते. बरं, क्वचित प्रसंगी एखादा मनुष्य श्रीमंत असेल, पण त्यांनी ध्यास धरला नाही, मला हे सर्व पाळटायचं आहे, ह्या सर्व बदल मला घडवायचा आहे आणि मीच माझा बदल घडवणार आहे, असं म्हणून त्यांनी अभ्यास केला. आणि हीच माणसं जगाला दिशा देणारी ठरली. APJ अब्दुल कलाम साहेब, भारताची राज्यघटना ज्यांनी लिहिली, पथदिव्याखाली अभ्यास केला की नाही त्यांनी? पथदिव्याखाली अभ्यास केला. ही माणसं मोठी. छत्रपती शिवाजी महाराज, माणसं मोठी झाली. नुसतीच माणसं मोठी केली गेली नाही, त्यांच्या कर्तृत्वाने ही माणसं मोठी झाली. कर्तृत्वाने. स्वातंत्र्यवीर सावरकर कर्तृत्वाने मोठे झालेली माणसं ती. त्यांनी जो ध्यास घेतला त्या ध्यासापर्यंत ते पोहोचले. ते आचार्य रजनीशने तर सांगितलं, म्हटले महात्मा गांधी लवकर गेलेच नसते बरं का. जर भारत स्वतंत्र नसतं झालं तर आणखी त्यांचं आयुष्य वाढलं असतं म्हटले.
ते कसे गेले काय गेले तो भाग नाही धरायचा, पण आयुष्य आपलं वाढलं असतं. कारण एक ध्यास जर आपण ठेवला ना, तुम्हाला सांगतो PV नरसिंहराव ज्यावेळेस ते पदावरती बसायचे त्यावेळेस ते फार आजारी होते. पंतप्रधान पदावरती विराजमान व्हायचे त्यावेळेस ते आजारी होते. बघा बरं, माणूस कामामध्ये व्यस्त असल्याच्या नंतर आजारपण सुद्धा त्याचं पडून गेलं. पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि नंतर 5 वर्ष त्यांना काहीच झालं नाही. डगमगले सुद्धा नाही. 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलेला आहे PV नरसिंहराव. माझा मुद्दा चालला, ध्येय समोर पाहिजे काही, आणि ध्येय जर समोर नसेल ना तर माणसं खंबून जातात. ध्येय जर समोर नसेल ना बस माणसं त्याच ठिकाणी विरून जातात. काहीतरी ध्येय पाहिजे आणि सर्व गोष्टीचा विसर पडला पाहिजे. ते ध्येय ज्यावेळेस आपण ध्येयाच्या संबंधाने निघालोय ना, बाकी काही दिसलं नाही पाहिजे. त्या अर्जुनासारखी परिस्थिती झाली पाहिजे. काय दिसतंय अर्जुना तुला? काही नाही म्हटलं गुरुदेव, मला काही दिसत नाही, फक्त एकच दिसतंय, पक्षाचा डोळा. मला या ठिकाणी विद्यार्थीगण उभे आहेत हे दिसत नाही, या ठिकाणी तुम्ही आहेत हे दिसत नाही, माझे स्वकीय नाही, कौरव नाही, कोण ते झाडाची फांदी सुद्धा मला दिसत नाही म्हटले. मला काय दिसतं? फक्त पक्षाचा डोळा. त्याला म्हणायचं ध्येय वेड होणं. ध्येय वेडापणा असा असला, अवघी याचा विसर झाला, एकच उद्योग राहिला, काय देव कृपा करील मज, काय लाज राखील. पण तरी सुद्धा आम्हाला फार चिंता वाटते हो. अभंग जसे तुका
तुझा मने चिंता वाटे कोण भेटेल सा देव कृपा करील मज काय लाज राखेल. आपल्याला ही चिंता वाटली पाहिजे. आत्तापर्यंत आपला परमार्थ चाललाय, पण आणखी आपल्याला त्या देवाची अनुभूती आली नाही. देव आपल्याला भेटला नाही. कधी तो आपल्या स्वप्नामध्ये आला नाही. खरं सांगू का, देव आपल्या स्वप्नात येणं गरजेचं आहे. देवाची अनुभूती येणं गरजेचं आहे. कधीतरी त्याचा अंगसंग झाला पाहिजे. कधीतरी तो आपल्याला भेटला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला देव भेटत नाही तोपर्यंत आपल्याला मरायचा अधिकार नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कधी काळी त्याचं दर्शन होणं गरजेचं आहे आपल्याला. आपण परमार्थाच्या वाटेला आलोय, चाललोय. आपल्या अनंत जन्माची पुण्य पोशिली असाधारणे म्हणून तर आपल्या या धर्ममंडपाकडे पाय ओढलेले आहेत. आणि इथं आल्याच्या नंतर आता आपण एकच गोष्ट ध्यानात धरली पाहिजे, कधीतरी त्या देवाची आपल्याला भेट झाली पाहिजे. जसं राधेसाठी तो धावून आला, जसं प्रल्हादासाठी तो धावून आला, जसं गजेंद्रासाठी धावून आला, अन्य भक्तांसाठी तो धावून आला, तसं त्यांनी आमच्यासाठी सुद्धा धावून येणं गरजेचं आहे. आमच्या संसाराचा उत्कर्ष व्हावा, संसार मोठा व्हावा, याच्यासाठी म्हणून आम्हाला देवाची भेट नको आहे. कधीतरी त्याची भेट आमच्या अंगसंगासाठी आणि कधीतरी त्याची भेट आमच्या आनंदासाठी व्हावी, याच्यासाठी म्हणून आपल्याला परमार्थ करायचा आहे. आपण परमार्थाच्या वाटेला लागलोय. शुद्ध परमार्थ करणं गरजेचं आहे. आपल्याकडे वैचारिक संपत्ती फार मोठी आहे, त्यामुळं कुठल्या अन्य संप्रदायाच्या नादी लागू नका, अन्य कुठल्या धर्मगुरूच्या नादी लागू नका, आपला वेळ वाया घालवू नका. आपल्या तालुक्यात अन्य पलीकड बरेच लोक पुस्तकं वाटायला जातात. त्यांच्या धर्माचा ते प्रचार करणं चालू आहे. एक गोष्ट सांगू का, मांजर रोड झाले की उंदरांचा सुळसुळाट होतो. त्यांना दोष देण्याचा अर्थ नाही. आपले माणसं मशगूल आहेत आत्मप्रौढी मिरवण्यामध्ये. आपले माणसं बोलायला तयार नाहीत. आपल्या माणसाला कशाचंही देणं घेणं नाही. माझे कीर्तन झाले पाहिजेत, मला लोकांनी मानलं पाहिजे, मला लोकांना हसवता आलं पाहिजे, मला लोकांना रडवता आलं पाहिजे, मला तारखा मिळाल्या, एवढ्याच पुरतं मर्यादित चाललंय. पण कधीतरी याच्या पलीकडे येऊन आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार करणं गरजेचं आहे. अरे, आपल्यावरती वारकरी संप्रदायाची धुरा आहे. ही सामान्य गादी नाही, ही गादी सामान्य नाही. ही गादी व्यासांची, ही नारदांची आहे, ही तुकोबार आहे, चोकोबार आहे, ज्ञानोबार आहे. आपल्या सर्व संत मंडळींची ही गादी आहे. आणि या गादीची गरिमा राखणं, या गादीचं मोठेपण राखणं माझं कर्तव्य. असं म्हणून जर आपण या कीर्तनाचा प्रचाराने प्रसार केला तर नक्कीच त्याचा परिणाम होईल. आणि आज अनभिज्ञ लोक आहेत. कीर्तन परंपरा काय, कुठून आली, काय काही माहिती नाही. आणि दुसऱ्याचं तत्वज्ञान, दुसऱ्याच्या आईला आई म्हणणं कितपत योग्य आहे सांगा ना. आपल्या आईला इतकं दूध आहे, बरोबर आहे की नाही, तिचं दूध ओसंडून वाहतंय आणि आपण तिथं पेण्यासाठी नाक मुरडतोय आणि अन्य नाही का संप्रदायाची कास धरण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करतोय. करू नका. कारण ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ या जगाच्या पाठीवर आणखी झाला नाही आणि होणार नाही. मला सांगतो, ज्ञानेश्वरी ही मोक्षदायिनी आहे. ऐकताय माता भगिनी? झालं कीर्तन आपलं, फक्त 2 मिनिटं मला बोलायचं आहे असं म्हणलं. दुसरे ग्रंथ वाचण्याचं काही कारण नाही. या जगामध्ये एकमेव असा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, की त्यांनी फलश्रुती सांगितलेली. दुसऱ्या तिसऱ्या ग्रंथाने, कुठल्याही ग्रंथाने फलश्रुती सांगितली नाही. वाचल्याच्या नंतर मी काय देतो हे दुसरं कुठलाच ग्रंथ बोललेला नाही. फक्त केवळ आणि केवळ ज्ञानेश्वरी बोलते. जर तुम्ही शुद्ध अंतःकरणाने श्रवण केलं, वाचणं द्या सोडून नुसतं श्रवण केलं तरी इथं मोक्ष असे आहेत श्रवणामाची. मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, इथं मोक्ष असे आहेत श्रवणा माझी. मोक्ष दुराध्य कीर आहे, आराधी तुझे पाय, धाडील तेथ जाय पायी कोजायचा. ही ज्ञानेश्वरीची भाषा आहे. ज्ञानेश्वरी वाचनाने काय होतं? ज्ञानेश्वरी वाचनाने आपलं मन प्रफुल्लित होतं. ज्ञानेश्वरी वाचनाने मनातले विचार जातात. ज्ञानेश्वरी वाचनाने काय होतं? म्हणून मने काय वाचा, जो सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ही ताकद ज्ञानेश्वरीची. इथं सामान्य साधक म्हणून येता येतं आणि थोर संत पदाला प्राप्त होता येतं केवळ आणि केवळ ज्ञानेश्वरीच्या कृपेने. केवळ आणि केवळ ज्ञानेश्वरीच्या कृपेने. ज्ञानेश्वरीची कास सोडू नका. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ज्ञानेश्वरीमध्ये. सर्व प्रश्नांची उत्तरं, तो आध्यात्मिक प्रश्न असू द्या, तो संसारिक प्रश्न असू द्या. किती कोमल बोललेत ज्ञानोबा आहे आपल्याशी, किती कोमल बोललेत. जर आपण फक्त काय होतं, पारायण करण्याच्या घाईघाईनं आपलं ओव्याकडे लक्षच नसतं बरं का. एवढी उदात्त प्रार्थना या जगाच्या पाठीवर पसायदानासारखी दुसरी प्रार्थना नाही. पण त्याचा उपयोग आपण कधी करतो? वस्त्र गुंडाळता
हां सर्व झालेलं असतं. आता विश्वात्मक जे सुरू करतो आपण त्या प्रार्थनेकडे आपलं लक्ष नाही. हां तुम्हाला सांगू आपल्या सर्वस्वाला जाग करणारी ज्ञानेश्वरी. आपण अमृताचे पुत्र आहोत, सर्वसामान्यासारखं जीवन जगू नका असं सांगणारी ज्ञानेश्वरी. हां आपल्याला खायचं किती, बोलायचं किती, झोपायचं किती, उठायचं, बोलायचं कसं, चार माणसात वागायचं, ह्या सर्व गोष्टी ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. म्हणून एक करा, फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीचं श्रवण करा, ज्ञानेश्वरीचं वाचन करा. जगाच्या पाठीवर एकमेव ग्रंथ आहे आणि तो आपला उद्धार करणारे. कुठल्या भाई बापू नाही का, कुठल्याच कोणाच्याच नादी लागू नका. फक्त एकच करा, ज्ञानेश्वरी तारणारे ज्ञानोबराय तारणारे आहेत आपल्याला. आजही ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये. ज्ञानोबराय समाधिस्थ झाले, ठीक आहे. ज्ञानोबरायांनी काय दिलं असं जर कोणी प्रश्न विचारत असेल तर त्याला छाती ठोकपणे सांगा की ज्ञानोबरायांचं हृदय आम्हाला दिलं. ज्ञानोबरायांचं हृदय, ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ते ज्ञानोबरायांचं हृदय. आपण ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं म्हणजे पुस्तकाचं वाचन करायचं नाही, तर ज्ञानोबरायांच्या हृदयाचं वाचन करायचं आपल्याला. ही उदात्त भावना घेऊन आपला परमार्थ करा. परमार्थ फार मोठा आहे, आपल्याला इतका परमार्थ जाणता येणार नाही, पण आपल्या उद्धाराच्या संबंधानं आपल्याला जाणता आलं, पुष्कळ झालं. ते मी उद्धार पावेन यात आस्थेनं आपल्याला परमार्थ करायचा आहे. माझा उद्धार झाला पाहिजे, मला संत भेटले पाहिजेत, मला देवाचं कधी दर्शन झालं पाहिजे, आणि ही भावना जर आपण घेऊन निघालो तर नक्की आपल्या परमार्थाचं फळ आहे. इथं आल्याच्या नंतर परमपूज्य राष्ट्रसंत वेदांत केशरी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं वाक्य गुरुजी बोलतात, इथं नजरेचा परमार्थ करा. कोणाच्याही पाठीमागं लागून आपला वेळ वाया घालू नका. परमार्थामध्ये वेळ जपला पाहिजे. श्रद्धा ही आपल्या कुमारिकी मुलीसारखी आहे. जसं आपण मुलीचं स्वयंवर करताना, मुलीचं लग्न करताना ज्या गोष्टी बघतोय ना, तशाच पद्धतीनं श्रद्धेच्या संबंधानं आपल्याला बघता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपली श्रद्धा जिवंत ठेवता आली पाहिजे. असं बोलण्यासारखं खूप आहे, पण आपली वेळ संपुष्टात आली. खऱ्या अर्थाने आपण या दिव्य महाराजांच्या वचनावरती काहीसं बोलण्याचा, काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपण खूप चांगले श्रोते, सजग श्रोते, चांगलं ऐकणारे श्रोते. हा खरं तर परिसर कशाच्या अधीन गेलेला नाही, त्याचं मला फार कौतुक वाटते बरं का. फक्त आणि फक्त डोळस परमार्थ करणारी मंडळी आपल्या भागामध्ये आहेत, आणि श्रवणाचे संस्कार आहेत त्यांच्यावरती. संस्कार येतात. मगाशी बाबांनी ववे दिल्या, खूप बरं वाटलं. त्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले, बरं वाटलं. ऐका, संस्कार फार महत्त्वाचे आहेत. ऐकण्याचे संस्कार पाहिजेत, नाहीतर बथड कानं झालेत नाही का. आपण कीर्तन ऐकतो नाही, नुसतं ऐकल्यासारखं करतो आपण, बरोबर आहे की नाही. पण कीर्तन आपली दिव्य साधना आहे, आणि ही साधना करत असताना त्याच्यामध्ये बाकीचे दुसरा कुठलाही व्यवहाराचा भाग येऊ नये. कीर्तन हे देव, संत आणि जीव या संबंधानं असावं. देवाचं, जीवाचं आणि संतांचं मिलन होणारे हे कीर्तन असावं. जो व्यापकतेचा प्रवास आपल्याला करायचा आहे, परिच्छिन्नतेतून व्यापकतेकडे जायचं आहे ना, तर मग या सर्व गोष्टी सोडायच्या आणि त्या अध्यात्माची कास धरायची. एक दिवस आपणच अहम ब्रह्मास्मी ही भूमिका ज्यावेळेस आपली सिद्ध होईल, देव आपल्या जवळ आहे, मीच देव आहे, या भूमिकेवर आपल्याला जाता येईल. खऱ्या अर्थाने त्या दिवशी आपल्या परमार्थाची परिसमाप्ती. असो, बोलण्यासारखं खूप आहे. या ठिकाणी आपण हे चिंतन केलं. नानशीकर मंडळी, खरं तर तुमचा परमार्थ फार जुना आहे. जेव्हा आम्ही आळंदीत साधक अवस्थेत अगदी छोटे असताना आपल्या गावचा लौकिक आमचे नारायण महाराज पारायणाला जायचं म्हटलं की नानशीला, तनपुरे आप्पा नानशीलाच पारायणाला नाही का. हे सर्व सद्गुरू नामदेव महाराजांची कृपा आहे आपल्यावरती, आणि ही कृपा या आपल्या परिसरावरतीच नामदेव महाराजांची कृपा आहे. प्रत्येक गावाला परमार्थाला लावलं, प्रत्येक गावामध्ये टाळ वाजतोय, तो ते केवळ त्यांच्या कृपेने वाजतोय. खऱ्या अर्थाने कीर्तनाची दिशा देण्याचं काम नामदेव महाराजांनी या भागामध्ये केलं. नानशीचा सप्ताह म्हणा, पाटोद्याचा सप्ताह म्हणा, असे कितीतरी सप्ते नामदेव महाराजांनी मोठे केले, आणि मोठे महात्मे त्यांचं दर्शन आपल्या परिसरातल्या लोकांना घडावं याच्यासाठी म्हणून प्रयत्न केले. मोठे बाबा आले, भुले बाबा आले. मगाशी महाराजांनी सांगितलं, संदीपान महाराज 2-2 दिवस या ठिकाणी राहिले. जयराम महाराज भोसले, अर्थात वैराग्य राग रसिक जयराम महाराज भोसले या ठिकाणी. किती मोठी मंडळी हो. भुले महाराज म्हणजे परमपूज्य सद्गुरू विठ्ठल महाराज भुले बाबा, ही मंडळी, मोठी मंडळी, शिंपी बाबा, ही सर्वच मंडळी आपल्याकडं, नथुसिंग बाबा आपल्याकडे आलेले आहेत. ही साधी मंडळी नाहीत, खूप मोठी मंडळी. आणि त्यांच्या त्यावेळेसचा काला परमपूज्य सद्गुरू भीमसेन महाराजांकडे असायचा.
आपल्या भागामध्ये कुठं मोठा सप्ताह असला की त्याचा काला कोणाकडे असायचा? भीमसेन महाराजांकडे असायचा. अर्थात ही हिमालयापेक्षाही हजारो पटीनं उंच असणारी मंडळी आपल्या भागामध्ये आले आणि केवळ त्यांचे संस्कार आपल्यावरती झाले. आपण संस्कारित आहोत, बरोबर की नाही? आणि ते संस्कार जपणं आपलं कर्तव्य, म्हणून अशाच पद्धतीनं या सप्ताहाची वाटचाल करायची. पंक्ती अन्नदाते, खरं तर नाही का मगाशी सांगितलं, नानांची पंगत झाली, लोक जेवत आहेत. अन्नदान ही चांगली गोष्ट आहे, अन्नदान करा, पण त्याच्यासोबत ज्ञानदानही फार महत्त्वाचं आहे. जसं अन्नदानाचा लाभ घेतोय ना, तसं ज्ञानदानाचाही लाभ घेणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून ज्ञानदान या ठिकाणी होत आहे ना, तर आपण सर्वांनी हजर राहणं गरजेचं आहे. जसं अन्नदानासाठी हजर राहतोय तसं ज्ञानदानासाठी सुद्धा सर्वांनी हजर. त्या जो अन्नदान करतोय त्याला पुण्य मिळालं पाहिजे की नाही? नाही का? नाहीतर आपण भोजन करायचं आणि घरी जाऊन झोपायचं. इथं असणारी मंडळी ही वेगळीच असतात, बरोबर की? असं न घडता जे आपण भोजन चाकरी वाचून वेतन अनुचित आहे म्हटले महाराजांनी सांगितले. खाणं अनुचित खाणं बरं नाही. ते कसं पाहिजे? चाकरी केल्याच्या नंतरच आपल्याला जेवण्याचा अधिकार आहे. माझा मुद्दा की आपण इथं श्रवणाला यावं एवढाच माझा मुद्दा आहे. मी जे बोलतोय की आपण सर्वांनी श्रवण करावं हाच मुद्दा असो. अशाच पद्धतीनं हा परमार्थ आपला उन्नत वाढत जावा आणि एक दिवस याचा शताब्दी महोत्सव व्हावा, नाही का? शताब्दी महोत्सव अर्थात हे भाग्य आपल्या सर्वांच्या पदरी पडावं अशी ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करायची आणि सेवेला याच ठिकाणी विराम द्यायचा. ही सर्वच अत्यंत जिव्हाळ्याची मंडळी आमच्या अनिल महाराजांनी खरं तर मागच्या वर्षी आग्रह केला, पण शक्य नाही झालं. यावेळेस मात्र आपल्या सर्व संत सज्जनांचं दर्शन झालं. अनिल महाराजांचे खूप आभार, कारण या ठिकाणी सर्वच नेहमीचीच मंडळी. असा या ठिकाणी आलोय मी कीर्तनाला आणि मला कोणाचा फोन आला नाही असं होत नाही. आदरणीय आमची काळजी वाहणारे आदरणीय संतोष महाराज आहेत, आमचे आदरणीय भाऊ आहेत, खरं तर आमचे गुजू भाऊ आहेत. ही सर्वच जीवाभावाची मंडळी आमच्या परमार्थाच्या वाटचालीमध्ये जेव्हा केव्हा माझ्या नाही का 25 वर्ष होतील या कीर्तन वाटचालीला, त्यावेळेस मी आवर्जून एक पान तुमच्यासाठी ठेवणार आहे. कारण परमार्थाला अनुकूल असणारे, परमार्थ समजून घेणारे आणि प्रोत्साहित करणारे तुम्ही आहात आणि म्हणून सदैव मला तुमचा स्वाभिमान आहे. आज नव्याने परत आपल्या नंदशीकरांचं दर्शन झालं. खऱ्या अर्थाने नाना, बाप्पा आणि सर्वच ही मंडळी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ही कमिटी, या ठिकाणी जुन्याचा आणि नव्याचा समन्वय, जुन्या मंडळींनी मार्गदर्शन करायचं आणि नवीन मंडळींनी हिरिरीनं काम करायचं. या ठिकाणी हा समन्वय दिसला. बॉन्डिंग नाही का, एकमेकामध्ये मिसळणं जे म्हणतात ते खऱ्या अर्थाने पाहायला मिळालं. अशाच पद्धतीनं हा उत्सव दीर्घकाळ चलावा अशी ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करायची आणि शिवेला याच ठिकाणी विराम द्यायचा. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले, हेथ माझे जे उरले पाहि कोण. ज्ञानेश्वर